हाय, मी सायली केतकर आणि आज आम्ही आलो गेट टुगेदरला. पहिली स्टार्टिंग काही अशी होती, सगळे मित्रपरिवार जमून शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापना करत होते. तर हे अवघ्या 40 वर्षांनी एकत्र भेटत होते. ज्यांनी काही जणांनी एकमेकांचा फेसही कधी बघितलेला नव्हता आणि काही जणांना तर आठवतही नव्हता. तर असा एक ग्रुप बनला त्यांचा WhatsAppवरून आणि ते नंतरला एकदाच असं भेटायचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी आम्ही पनवेल तिथं आलो आहे. सगळ्यांचा छान गेट टुगेदर होण्यासाठी हॉल बुक केला. त्यानंतरला सगळेजण एकमेकांशी भेटले, एकमेकांशी गप्पा मारू लागले. त्यानंतर एकमेकांच्या ओळखी झाल्या छानपैकी. त्यानंतरला खूप जण एकमेकांना मदत करत होते. त्यानंतरला इथला हॉल खूप छान होता, जो तिथल्याच काकांच्या मित्रांचा होता आणि त्यांनी खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. खूप छान वाटलं, मन भरून आलं तिथे गेल्यावर. त्यानंतरला ब्रेकफास्ट झाला. त्यानंतरला सगळे एकमेकांशी गप्पा मारत बोलत खात होते. त्यानंतरला मी पाळण्यावर बसले होते. तिथं खूप छान वाटलं. असं वाटलं नाही की आपण वेगळे काही एजमधले आहोत आणि ते काही वेगळे एजमधले आहेत. खूप छान वाटत होतं. त्यानंतरला या दिवसाची सुरुवात गणपतीच्या आगमनापासून केली. तर शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन झाल्याच्या नंतरला पहिले सगळे गणपतीच्या दर्शनाला आले. मग सगळेजण मिळून दर्शनाला गेले. त्यानंतर पुजारी काकांनी तिथे देवाला अगरबत्ती व नारळ दाखवला आणि त्यानंतरला ह्यांचं फोटो सेक्शन थोडं सुरू झालं. फोटो सेक्शन झाल्याच्या नंतरला सगळेजण एकमेकांशी गप्पा मारत होते, कारण कधी न भेटलेले खूप वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर जो आनंद निर्माण होत होता ना, तो काही वेगळाच होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. त्यानंतरला शिवाजी महाराजांना सगळेजण हार घालून त्यांना अगरबत्ती ओवाळत होते. त्यानंतरला सगळ्यांनी एकमेकांना सत्कार केला. त्यानंतर सत्कार झाल्याच्या नंतरला कॅलेंडर वाटप झाले. प्रत्येकाच्या वाढदिवसानुसार कॅलेंडर काढली. त्यानंतरला ती कॅलेंडर सगळ्यांना अभिनंदन करून देत होते. त्यानंतरला हे सगळं झाल्याच्या नंतरला गप्पा गोष्टी. त्यानंतरला प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतरला खूप छान वाटलं की सगळे एकमेकांचा प्रवास सांगत होता, कसा आणि कुठपर्यंत कसा गेला. मग त्यांच्या लहानपणीच्या आठवणींचा उजाळा होत गेला. मग लहानपणीच्या आठवणी झाल्याच्या नंतरला तिथल्याच एका त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता, ज्यांचं नाव होतं तृप्ती, आणि त्या खूप खुश होत्या. आणि त्यानंतरला डान्स झाले. त्यानंतरला त्यांचं 1-1:30 वाजले. जसे सगळेजण जेवणाच्या पंक्तीला बसले. तिथल्याच ओळखीच्या जे काही होते माणसं, त्यांनी खूप छान जेवण केलेलं होतं आणि सगळेजण असं मित्रपरिवार बसलेला होता जेवायला, जसं काही खूप वर्षांनी एकमेकांची भेट झाली. आणि तो एकच दिवस असा खास होता की सगळे एकसाथ बसले होते. त्यानंतर छानपैकी जेवता गप्पा चालू होत्या आणि गप्पा झाल्याच्या नंतरला मग त्यांचे डान्स सुरू झाले. त्यानंतर गेम्स, खूप काही झालं त्या दिवशी. मग ह्या आठवणीतले असे काही फोटो होते. त्यानंतर काही जणांनी डान्स केला, छान गाणी म्हणाले आणि खूप छान वाटलं त्यांच्यात गेल्यावर. ते खूप आनंदित होते. मला छान वाटलं की ते एवढे असूनसुद्धा एकमेकांशी खूप छान मनमोकळे होते आणि गेट टुगेदर केलं त्यांनी, कारण त्यांना पण त्यांच्या लहानपणीच्या आठवणींचा उजाळा करायचा होता आणि असा काही आठवणीतले क्षण होते. खूप छान वाटलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. थँक्यू अँड सॉरी फॉर लेट व्हिडिओ.